नमस्ते. आज आपण एका मार्कासाठी गणित बघणार आहोत. चला तर मग काय गणित दिलेलं आहे. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत हे दिलेले. एरिया त्रिकोण ए बी सी एरिया त्रिकोण डी ई एफ बरोबर एकाच दोन समरूप त्रिकोण आहेत याचा अर्थ ते समरूप आहेत. बघा AB बरोबर 4 आहे तर DE ची लांबी काढायला सांगितलेली आहे आपल्याला. त्रिकोण ABC व त्रिकोण DE आपल्याला लक्षात आलं पाहिजे. समभुज दिलेत म्हटल्यानंतर काय असणार आहे. अगदी 2 मिनिटात 1 मिनिटात हे गणित सोडवायचं असतं बाळांनो. एरिया ऑफ ट्रायंगल इथं समभुज आहेत म्हणजे समरूप आहेत. एरिया ऑफ त्रिकोण ABC समरूप एरिया ऑफ त्रिकोण DEF म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर काय घेतलं पाहिजे. आपल्याला बाजूंचा वर्ग घेणं गरजेचं आहे. बघा आता बाजूंचा वर्ग काय आहे. इथं दिलेलं आहे AB म्हणजे इथे AB चा वर्ग छेद DE चा वर्ग. आपल्याला याची पण किंमत दिलेली आहे 1/2 म्हणजे 1/2. AB ची किंमत किती दिलेली आहे बाळांनो 4 4 चा वर्ग DE चा वर्ग. काय करायची दोबा वर्गमूळ घेऊ. दोबा वर्गमूळ घेऊ. दोबा वर्गमूळ घेतल्यावर 1 च व 1च 2 च वर्गमुळात 2 बरोबर 4 च 4 चौक 16 वर्गमूळ घ्यायचंय म्हटल्यानंतर 4 येणार. इथे येणार DE. मग बघा आता तिरकस गुणाकार म्हणून DE बरोबर काय येणार 4 वर्गमुळात 2. बघा ही कुठं आहे 4 वर्गमुळात 2 दिल्यापैकी हा D आकडा. हे त्याचं काय असणार आहे D आकडा हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. थँक्यू बाळांनो.